नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका. हो, भाजपने आज शरद पवारांच्या समोर एक अट ठेवली आहे. काय आहे ती अट? की तुम्हाला जर का सत्तेमध्ये यायचं असेल तर आधी दोन्ही राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण करा आणि मगच तुम्ही NDAमध्ये येऊ शकताय. आता शरद पवार ते शरद पवार आहेत. त्यांनी सुद्धा भाजपासमोर एक अट ठेवली आहे की आम्ही विलिनीकरण करू, पण मग तो पण काय आहे का? तर मंडळी, सध्या आपण बघतोय की राजकारणामध्ये गेल्या 8 दिवसापासून इतक्या चर्चा, इतक्या भेटीगाठी, म्हणजे जयंत पाटील भेटतात, ते मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतात. तिकडे सुप्रिया सुळे काही वेगळे स्टेटमेंट्स करतात. सुप्रिया सुळे म्हणतात की जर का केंद्र सरकारने 50% डिलिमिटेशनचा जो काही मुद्दा आहे त्यामध्ये सरसकट सगळ्या राज्यांमध्ये जर का तुम्ही 50% जागा वाढवत असाल तर मग आम्ही विचार करू. म्हणजे सुप्रिया सुळेंच्या याच्यावरनंही असं वाटतं की NDAमध्ये सपोर्ट करायला, केंद्र सरकारला सपोर्ट करायला राष्ट्रवादी तयार आहे. शरद पवार गट NDAमध्ये जायला तयार आहे. कधी कधी त्या असंही म्हणतात की तो मुद्दाच येत नाही, आम्ही तो विचार करू. जर त्यांनी अशा पद्धतीने काही बदल केले तर आम्ही निश्चित विचार करूया, मग आमच्या इंडिया आघाडीशी आम्ही चर्चा करू. पण कुठेही ते असं म्हणत नाहीत राष्ट्रवादीवाले की आम्ही सत्तेबरोबर जाऊ. इकडे जयंत पाटील तर काय गुडघ्याला बाशिंग लावल्यासारखे फिरतायत. तुम्ही आम्हाला तुमच्या भाजपमध्ये घ्या, नसेल तर आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जायला तयार होऊन, अशा पद्धतीच्या भेटीगाठी या राज्यामध्ये चालू आहेत. या दरम्यान आता बातमी अशी येते, म्हणजे आज सकाळपासून बातमी अशी आहे की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवारांच्या समोर एक अट ठेवलेली आहे. ती अट काय आहे तर तुम्ही जर का तुम्हाला NDAमध्ये यायचं असेल, सत्तेमध्ये सहभागी व्हायचं असेल, सत्तेमध्ये यायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादींचं तुम्ही आधी विलिनीकरण करा आणि मगच तुम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ शकता. अर्थात याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. काल मी जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असं म्हटलेलं आहे की खरंच भाजपला शरद पवारांनी सत्तेमध्ये यावं असं वाटतंय का त्यांनी विरोधी बाकावरच बसावं ही भाजपची इच्छा आहे. कारण असंही आणि तसंही शरद पवार हे भाजपच्या बाजूनी भाजपला मदत करणारेच आहेत. त्यामुळे ते विरोधात जास्त बसले तर फायदेशीर आहे का सत्तेमध्ये आपल्याबरोबर आले तर फायदेशीर आहे. हा मी काल व्हिडिओ केलेला होता. लोकांना तो आवडला सुद्धा, तो बऱ्यापैकी चांगला चालला सुद्धा, कमेंटही त्याच्यावर खूप आल्या. मुद्दा हाच आहे की ही अट अशी आहे की तुम्ही दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करा. आता दोन्हीही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करायचं झालं तर मग प्रश्न अनेक आहेत. प्रश्न काय काय आहेत तर मुळामध्ये कुठल्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण करायचं. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनी सुनेत्राताई पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आपला पक्ष विलीन करायचा की सुनेत्राताई पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आपला पक्ष विलीन करायचा, हा प्रश्नच आहे. आणि असं कोणीच करणार नाही. दुसरा मुद्दा त्यातला असा आहे, दुसरा मुद्दा जर आपण विचार करायला गेलो तर तो मुद्दा येईल नेतृत्वाचा. म्हणजे शरद पवारांनी जरी आपला पक्ष सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन केला तर मग त्याचं नेतृत्व कोण करणार? संपूर्ण राष्ट्रवादीचं म्हणून नेतृत्व कोण करणार? मग त्या सुनेत्रा पवार करणार असतील तर ते सगळ्यांना मान्य आहे का? शरद पवार स्वतःचं नेतृत्व करणार असतील तर आता सुनेत्रा पवारांच्या गटामधल्या लोकांना आणि सुनेत्रा पवारांना ते मान्य आहे का? किंवा शरद पवार नेतृत्व करणार नसतील आणि सुप्रिया सुळे जर का नेतृत्व करणार असतील तर मग ते अनेकांना मान्य राहील का? म्हणजे या सगळ्याचं उत्तर आत्ता आपल्याला काय मिळतं? काहीच नाही. असं होऊच शकत नाही. हेच उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे मी जसं म्हणतोय तुम्हाला की शरद पवारांची राष्ट्रवादी ही काही सत्तेबरोबर जाईल असं वाटत नाही आहे. या सगळ्या चर्चा सुरू आहेत. पण या चर्चा जसं भाजपनी त्यांच्यासमोर एक अट टाकली आहे तशी शरद पवारांनी सुद्धा त्यांच्यासमोर एक अट ठेवलेली आहे. शरद पवार सुद्धा
पोहोचलेले खिलाडी आहेत. आज 50-60 वर्ष भारतीय राजकारणामध्ये शरद पवार राजकारण खेळतायत. कसं खेळायचं, कुठले डाव कुठले प्रतिडाव हे शरद पवारांनाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांनी अट समोर केली आहे. ती अट अशी आहे की आम्ही 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण तुम्ही करा असं म्हणताय, हरकत नाही, आम्ही तयार आहोत. पण तो पण जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे आणि ती अटच फार महत्त्वाची आहे. ती अट अशी आहे की मुळामध्ये राष्ट्रवादी हा पक्ष स्थापन शरद पवारांनी केला आहे. म्हणजे शरद पवार असं म्हणतात की तो पक्ष मी स्थापन केला आहे. त्याचं नाव, त्याचं चिन्ह, त्या पक्षाची ध्येय, धोरणं, विचार, त्याची दिशा हे सगळं आम्ही डिझाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर अजितदादांनी आमची साथ सोडली. अजितदादांनी वेगळा गट झाला आणि मग त्या गटाला निवडणूक आयोगानं नाव आणि चिन्ह हे अजितदादांच्या गटाला दिलं आणि ती राष्ट्रवादी झाली. पण मग मूळ राष्ट्रवादी आहे ती माझी आहे, ती आमची आहे. मग जर का तुम्ही निवडणूक आयोगाकडनं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आता आमची केस सुरू आहे या बाबतीमध्ये, तर जर का आम्हाला आमचं मूळ चिन्ह आणि नाव जर का तुम्ही माझ्या राष्ट्रवादीला पुन्हा परत करत असाल तर 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण करायला मी तयार आहे. ही अट शरद पवारांनी ठेवली आणि हीच ब्रेकिंग बातमी मी तुम्हाला सांगतोय की जी आत्तापर्यंत कुठल्याही चॅनलमध्ये, सोशल मीडियामध्ये अशा पद्धतीने शरद पवारांनी भाजपच्या समोर अट ठेवलेली आहे हे कुठेही आलेलं नाही. कारण आज पहिल्यांदा ही आम्ही आमच्या चॅनलवरनं ही बातमी ब्रेक करतोय. आम्हाला दिल्लीतल्या सूत्रांकडनं जी आज सकाळी माहिती मिळाली की शरद पवारांनी सुद्धा एक अट समोर केली आहे, ती ही अट आहे. आता ही अट भाजप मान्य करेल का? भाजपच्या हातामध्ये ही गोष्ट आहे का? मुळामध्ये सगळं प्रकरण जे आहे हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलं आहे. निवडणूक आयोगाने ते चिन्ह आणि नाव हे सगळं अजित पवार गटाला देऊन टाकलेलं आहे. तर यातल्या पॉसिबिलिटीज किती आहेत आणि कशा आहेत हा सगळा वेगळा विषय आहे. आणि हे तर गोष्ट मान्य भाजपला करताही येणार नाही, भाजप त्याच्यावर होई म्हणू शकत नाही, अशी ही सगळी अट आहे. त्यामुळे एकूण चित्र काय आहे तर जैसे थे आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये होऊ काय शकतं? आता अधिवेशन सुरू होत आहे, पावसाळी केंद्राचं अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये जे प्रामुख्याने विधेयकांबद्दल बोललं जात आहे की भाजपला ही 2 विधेयकं ही संमत करूनच घ्यायची आहेत, ही पारित करूनच घ्यायची आहेत. ती आहेत डिलिमिटेशनचं विधेयक, दुसरं आहे महिला आरक्षणाचं विधेयक, आणखीन एक 1 नेशन 1 इलेक्शन अशा पद्धतीचं विधेयक. जर का भाजपला हे करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी भाजपने सगळी जमवाजमाव केलेली आहे. DMK पक्षसुद्धा जो आहे तो अगदी सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने म्हणतायत की 50% जर का सगळ्या राज्यांमधल्या जागा वाढत असतील डिलिमिटेशनमध्ये तर आम्ही विचार नक्की करू, तसं DMK सुद्धा करत आहे. म्हणजे एक त्या प्रकारची जुळवाजुळव भाजपने करून ठेवलेली आहे. अगदीच काँग्रेससारखा पूर्णतः विरोध, तत्वतः विरोध, म्हणजे काँग्रेसनी डिलिमिटेशनला पूर्ण विरोध केलेला आहे की काहीही झालं तरी डिलिमिटेशनला आम्ही पाठिंबा देणार नाही, कारण त्याच्यामुळे देशाचं पुढच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये, भविष्यामध्ये नुकसानच होणार आहे आणि म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा देणार नाही. पण राष्ट्रवादी शरद पवार गट असं म्हणत नाही आहे. ते म्हणतात 50%चं जर का तुम्ही जे म्हणता आहात की 50% प्रत्येक राज्यामध्ये आम्ही ती संख्या वाढवू, तर तसं असेल तर आम्ही विचार करू. आणि याचप्रमाणे इतरही काही पक्ष त्याच वाटेवर विचार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे कदाचित या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाईल. आता पाठिंबा देणं म्हणजे मी यापूर्वीही सांगितलंय की सत्तेमध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे असंही नाही. एकतर इंडिया आघाडीचा विरोध पत्करून राष्ट्रवादी शरद पवार गटाला या विधेयकाला एकतर पाठिंबा द्यावा लागेल, नाही तर जर पाठिंबा द्यायचा नसेल तर एक वेगळा मार्ग आहे, खुष्कीचा मार्ग आहे की पाठिंबा कसा देता येतो. तर त्या विधेयकाच्या मोजणीच्या वेळेला, म्हणजे जेव्हा हे विधेयक पारित होईल सभागृहामध्ये, तेव्हा मग ते हात वर करून किंवा गुप्त मतदानाने जे काही होत असेल ते त्यावेळेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे खासदार आहेत तर अनुपस्थित राहतील. अनुपस्थित राहिले म्हणजे काय झालं की विधेयक पारित करायला समजा 362 खासदारांची संख्या अभिप्रेत आहे, त्यातले हे जर का 8 लोक
अनुपस्थित राहिली तर ती संख्या आणखीन खाली येते, मग विधेयक पास करून घेता येतं आणि असा अनेक पद्धतीने पाठिंबा हा त्या विधेयकाला देता येऊ शकतो. आणि मी तुम्हाला अगदी नक्की खात्रीपूर्वक सांगतो की या विधेयकाला शरद पवार राष्ट्रवादी गट हा निश्चित पाठिंबा देणार. या अधिवेशनामध्ये हे विधेयक पारित करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न हा भाजपकडनं, भाजप सरकारकडनं, मोदी सरकारकडनं होईल. ते विधेयक पारितसुद्धा होईल आणि मग जे काही राष्ट्रवादी शरद पवार गटाला ज्या पद्धतीने फायदे होत असतात ते पुढच्याही काळामध्ये होत राहतील. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातली जी काही एक सो कॉल्ड मैत्री आहे ती तशीच चालू राहील. आणि शरद पवार कायम प्रत्येक वेळी जिथे जिथे भाजप सरकार, जिथे जिथे मोदी सरकार अडचणीत येईल तिथे तिथे शरद पवार त्यांच्या पाठीशी उभे राहतील. हा सरळ साधी गोष्ट आहे. त्यामुळे या ज्या अटी एकमेकांना टाकल्यात याचा अर्थ एवढाच आहे की शरद पवार काही NDAमध्ये सहभागी होणार नाहीत. याला महत्त्वाचं आणखीन एक कारण म्हणजे की शरद पवारांचं आत्तापर्यंतचं जे राजकारण आहे ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर राहिलेलं आहे. त्यामुळे हा विचार जर का असेल तर एकदम आपण भाजपबरोबर जाणं योग्य ठरणार नाही, हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे देखील शरद पवारांचे राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये सहभागी होणार नाही. सत्तेला पाठिंबा देईल, विधेयकाला पाठिंबा देईल, पण NDAमध्ये सहभागी होणार नाही घटक पक्ष म्हणून. एवढं मात्र